चांगले मराठी सिनेमे येत नाहीत अशी सतत रडरड मराठी प्रेक्षकांची सुरू असते। हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी त्यांचा स्केल हा खूप उंच वाढवला आहे, हे देखील तेवढेच खरे आहे। पण याचा अर्थ असा नाही की मराठी चित्रपट खराब आहेत। मागील काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीने काही चांगले चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत। काल मी झी5 वरती रुबाब नावाचा मराठी चित्रपट बघितला। चित्रपटाचा नायक ज्याचं नाव आहे सूरज, जो दारू पितो आणि एक नंबर छपरी मुलगा आहे। सूरजचं ताजं ब्रेकअप झालेला आहे आणि तो त्यातून बाहेर येऊ शकत नाहीये। वैशाली नावाची मुलगी त्याच्या प्रेमात पडते, त्याला प्रपोज करते, पुन्हा सूरजही वैशालीच्या प्रेमात पडतो। त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू होतं, त्यानंतर त्यांच्या पालकाचा विरोध होतो, त्यानंतर सूरज राडे करतो, वैशाली ही राडे करते, दोघांमध्ये गैरसमज होतात आणि शेवटी हा विषय वेगळाच होतो। ही एक रुटीन लव्ह स्टोरी आहे जी आपण आजपर्यंत भरपूर चित्रपटांमध्ये बघितली आहे। मग हा चित्रपट का बघावा याची 5 कारणे पटकन सांगतो। नंबर 1, ही रेग्युलर लव्ह स्टोरी जरी असली तरी दिग्दर्शकाची कथा दाखवण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे। चित्रपटामधील डायलॉग असतील, चित्रपटामधील 2 व्हीलर बाईक्सच्या नेमप्लेट असतील, त्यावरील जे लिखाण काम आहे ते ज्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे यावरून दिसतं की दिग्दर्शकांनी त्याचे काम उत्तमपणे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। नंबर 2, चित्रपटाचे नायक संभाजी ससाने यांनी त्यांचा उत्तम अभिनयाने हा चित्रपट खांद्यावर उचलला आहे। संभाजी यांची बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी आणि इमोशन्स पोर्ट्रेल करण्याची ऑथेंटिसिटी आणि कॉन्फिडन्स प्रेक्षकांच्या मनात घर नक्कीच करतो। नंबर 3, चित्रपटाचे म्युझिक डिपार्टमेंट उत्तम आहे। चित्रपटामधील गाणी उत्तम आहेत आणि बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा खूप चांगला आहे। चित्रपटातील सर्व सहाय्यक कलाकारांनी खूपच उत्तम काम केलेलं आहे। चित्रपटाच्या दिग्दर्शक व सर्व कलाकारांचे हे पहिलेच मोठे काम आहे, त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी आपल्या चित्रपट निर्मात्यांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। नंबर 5, या चित्रपटाची वाईबच वेगळी आहे जी तरुण मंडळीला नक्कीच आवडेल। तरुण मुलांना हा चित्रपट बघताना त्यांची जुनी प्रेम प्रकरणं नक्की आठवतील। काही जणांना या चित्रपटाचा शेवट खूपच रिलेटेबल वाटेल आणि काही जण तर इमोशनलही होऊ शकतात। मी असं म्हणत नाहीये की हा चित्रपट खूपच भारी आहे। चित्रपटामध्ये भरपूर फ्लॉज आहेत, चित्रपट थोडासा लेंदी वाटू शकतो, पण हा चित्रपट एकदा बघायला काहीच हरकत नाहीये। मराठी कबीर सिंग बनता बनता हा चित्रपट मात्र राहून गेला।